चंद्रपूरमध्ये नगरपालिकांचा रणसंग्राम शिंगेला. खासदार आमदारांच्या प्रतिष्ठेचा सामना. 11ही नगरात दुरंगी तिरंगी संघर्षाची चिन्हे. गड राखण्यासाठी नेत्यांची कसरत. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे टायगर प्रोजेक्टच्या विस्ताराने ग्रामीणांमध्ये धडकी. विस्थापन कुणाचे? 183 गावातील 55,000 ग्रामीण होणार थेट प्रभावित. गोंदियात महिला रुग्णालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करणार देवेंद्र फडणवीस. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदिया येथे सभा. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे इमारत पाडकाम सुरू असतानाच न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार पोहोचले. त्यांचे समर्थक ही सोबत होते. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे कुस्त्यांचे वैभव. ग्रामीण कुस्तीपटूंनी जपले. जिल्ह्याबाहेरील कुस्तीपटूंची हजेरी. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत घेतली डझनभर नावे. अनेक मासे लागणार गडाला. न्यायालयीन कोठडीत रवानगी. अनेकांच्या मानेवर टांगती तलवार. गोंदिया जिल्ह्यातील जांभळी दोडके येथील जंगलात वृद्धांच्या छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. वाघांच्या हल्ल्याचा संशय. वन विभागाच्या भूमिकेने ग्रामस्थ संतप्त. शरीराचे 30 ते 35 तुकडे, अवयव गायब. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीत विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला झळाळी. जिल्हा परिषद कन्या शाळा व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनाला भेट देत शंका-कुशंका विचारली. नागपूर जिल्ह्यातील थडीपोवणी येथे 2 दुचाकींची धडक. दोघे गंभीर जखमी. पिंपळदरा वाडोळा मार्गावरील घटना. लाभार्थी गुग्गुसवासियांना कायमस्वरूपी घराचे पट्टे देणार चंद्रशेखर बावनकुळे. गुग्गुस वरोरा व गडचांदूर येथे जाहीर सभा. भंडारा जिल्ह्यातील किडाडी येथे आनंदबाई विद्यालय किडाडी येथे संविधान दिन उत्साहात. गोंदिया जिल्ह्यातील बोंडगाव देवी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात गवत झुडपे आणि कोरडे नळ. जिल्हा परिषद कॉलनीत राहणे झाले कठीण. ओपन स्पेस बनले मोकाट जनावरांसाठी कुरण. बांधकाम विभागासह नगर परिषदही लक्ष देईन. मूलभूत सुविधा अभावी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची होते परवड. नागपूरमध्ये फार्मर कपसाठी काटोल येथे शेतकऱ्यांचे प्रशिक्षण. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे CRPF जवानावर शासकीय इतमामात केले अंत्यसंस्कार. चंद्रपूर जिल्ह्यातील गुग्गुस येथे जुने विरुद्ध नवे अशा चौफेर लढतीची रंगत. गुग्गुस नगर परिषद निवडणूक. विविध समस्यावर जोरदार चर्चा. भंडारामध्ये लाखांदूर तालुक्यातील आदर्श हायस्कूल पारडी यांनी इंटर स्कूल क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे व तालुक्याचे नाव रोशन केले. गोंदिया जिल्ह्यातील ओरजनी मोरगाव येथे जाडीबोली ही आपली ओळख अस्मिता आहे. सदानंद बोरकर. जाडीपट्टी साहित्य संस्कृती संमेलनाचे थाटात उद्घाटन. गडचिरोली जिल्ह्यातील कुरुड येथे एक महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण. प्रशिक्षणात दिली विविध माहिती. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे प्रदूषण आणि अस्वच्छतेने डिगडोहवासियांच्या कोंडला श्वास. डम्पिंग गार्ड नसल्याने कचरा फेकला जातो MIDC परिसरात. उन्हाळ्यात टँकरने पुरवावे लागते पिण्याचे पाणी. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी घेतले शाश्वत शेतीचे धडे. विश्व युवा केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित. विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाची प्रेरणा. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे स्टार प्रचारक नेत्यांची चिमूर BCकडे पाठ. मतदार हिर मुसले. स्थानिक नेत्यावरच प्रचाराची धुरा. भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे बालवैज्ञानिकांच्या कल्पनाशक्तीच्या प्रयोगातून आविष्कार. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सरस प्रकृती ऊर्जा बचतीवर सर्वाधिक भर. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे वेतनेनंतर अनुदान त्वरित मंजूर करण्यात यावे. मुख्याध्यापक संघाची सभा. पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे निवडणूक निरीक्षकांनी स्ट्रॉंग रूमसह मतदान केंद्राचा घेतला आढावा. नागपूरमध्ये खापा येथील माळेगाव येथे रंगला खडा तमाशा. चंद्रपूरमध्ये हावड्यासाठी थेट ट्रेन आता तरी द्या. बंगाली समाज आक्रमक. आंदोलनाचा दिला इशारा. भंडारा जिल्ह्यातील साकोली नगर परिषद निवडणुकीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. वर्धामध्ये वीज बिल भरा. वीज कापली गेल्यास आर्थिक फटका टाळा. महावितरण ॲक्शन मोडवर. थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे बसस्थानकानजीकच्या मामा तलावाचे पाणी झाले दूषित. पाण्याचा येत आहे गाणे रडावास. तलावाकडे कुणीही लक्ष देईना. भंडारामध्ये लाखणी येथील विद्यापूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी डॉक्टर कमल ठाकरे यांची नियुक्ती झाली असून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पहिला सत्कार कार्यक्रम लाखणी येथील समर्थ महाविद्यालयात उत्साहात पार पडला. गोंदिया जिल्ह्यातील ओरजनी मोरगाव येथे वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच वैज्ञानिक नावलौकिक मिळवावा. लायकराम भोंडारकर.
विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे समता सैनिक दल व तालुका बौद्ध समाजाच्या 24 नोव्हेंबर रोजी शहरात संविधान दिन साजरा करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे चिस्तूर जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक द्या हो, शाळा व्यवस्थापन समितीने दिले BEO यांना निवेदन. नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोर्टर सेवा ठप्पच. वर्धा जिल्ह्यातील रोहणा येथे अखेर CCIच्या कापूस खरेदीला मुहूर्त. मुहूर्ताच्या दिवशी 150 क्विंटलवर झाली खरेदी. गोंदियामध्ये बनावट नोटा फसवणुकीतील मुख्य सूत्रधार नायर अखेर जेरबंद. 1 कोटी रुपये फसवणूक प्रकरण. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गडचिरोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून EMची तपासणी. विविध कक्षातील सुविधांची केली पाहणी. मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट. नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वरी येथे मोहपा नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार. त्यासाठी शहरातील 1200 विद्यार्थ्यांनी मतदान जागृती रॅलीत सहभाग घेतला. घंटागाडीतून संदेश देत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नगरपालिका निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेतल्यानंतर चिन्ह मिळवण्याकरिता अपक्ष उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागली. चिन्ह मिळाल्यावर केवळ 5 दिवस मिळाल्याची ओरड होत होती. अशातच आता प्रचाराकरिता 1 दिवसाची अवधी मिळाला. उमेदवारांना 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार असल्याने अपक्षांसह इतरही उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने भद्रावती येथील निप्पॉन डेंड्रोच्या जागेवर न्यू एरा आणि गेट्रा एनर्जी हे 2 महत्त्वाचे प्रकल्प आणले आहेत. आणखी 2 प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र येथे शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाही. येत्या नागपूर अधिवेशनात या प्रश्नावर बैठक बोलावून तेही सोडवू. या उद्योगामुळे भद्रावती व वरोरा परिसराचा कायापालट होईल. रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी भद्रावती येथे नगर परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सोबत बोलताना दिली. भंडारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदान क्षेत्रामध्ये 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कारखाने, मॉल्स व इतर व्यापारी संस्थांनी कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घरच्या विहिरीत मृत अपघात आढळल्याची घटना शनिवारी दिनांक 29 रोजी सकाळी 7 वाजता सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. गडचिरोलीमध्ये एटापल्ली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून विकासाचे प्रतीक मानले जाणारे रस्ते आज सर्वसामान्यांसाठी मृत्यूचे जाळे ठरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील उमरेड येथे राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार शनिवारी नूतन आदर्श महाविद्यालयात मतदानाकरिता बॅलेट युनिट मशीन तयार करण्यात आली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि प्रभागनिहाय नगरसेवक उमेदवार यांच्यासह एकूण 13 पेक्षा अधिक संख्येने उमेदवार असतील तर त्या ठिकाणी 2 बॅलेट मशीन लागणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे रोजमर्यादेला कोण रडे, आत्महत्या करू नका, जीवन एकदाच मिळते असा सल्ला सारेच देतात, पण ज्यांचं जडतं त्यालाच कळतं, अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली. खरीप हंगाम पाण्यात गेला. आता कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढीस लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या पिकात जनावरे सोडण्यासह रोटावेटर फिरवण्याची वेळ आली. त्यामुळे आता जगायचं तरी कसं, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे निवडणुकीच्या काळामध्येच वरोरामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली. यापूर्वी 3 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी निवडणूक प्रचारा काळातच काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष दीपाली माटे यांनी आपल्या पदाचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भंडारामध्ये सायलेंट गेमची रणधुमाळी. गुप्त बैठकातून मतांची जुळवाजुळव सुरू.